विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पुढच्या कवितेचा अभ्यास करणार आहोत। या कवितेचं नाव आहे तू झालास मूक समाजाचा नायक आणि या कवितेचे कवी आहेत ग.वी. पवार। सर्वप्रथम आपण या कवींचा परिचय करून घेऊयात। हे प्रसिद्ध कवी आहेत, कादंबरीकार आहेत। अनेक श्रेष्ठ लेखनातून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव या प्रस्तुत पद्यातून अथवा काव्यातून करून दिलेला आहे। त्यांचे काही प्रसिद्ध लेखन शैली आहेत। नाकेबंदी हा काव्यसंग्रह आहे। या काव्यसंग्रहामधून घेतलेली ही कविता आहे। या काव्यसंग्रहाबरोबरच त्यांनी कादंबरी लेखन केलेलं आहे। अनेक पद्धतीतून उत्कृष्ट लेखन शैलीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव ते या प्रस्तुत काव्यातून करून देत आहेत। 1966 नंतरच्या दलित साहित्य चळवळीमध्ये हे प्रमुख लेखक म्हणून त्यांनी कार्य केलंय। त्याचबरोबर आंबेडकरांनी ज्या जुन्या रूढी परंपरा यांना तोड देण्यासाठी, अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी जे कार्य केलं त्याची प्रचिती या काव्यातून करून देत आहेत। सर्वांना माहितीच असेल की चौदार तळ्याचा सत्याग्रह, चौदार पाण्याचं तळ्याचं सत्याग्रह, या सत्याग्रहाला 50 वर्ष पूर्ण झालेत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करण्याकरिता त्यांनी हे प्रस्तुत काव्य रचलेलं आहे। सर्वप्रथम या कवींचा परिचय झाल्याच्या नंतर आता मी तुमच्यासमोर पूर्ण कविता वाचून दाखवतोय। तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि जर पाठ्यपुस्तक असेल तर पाठ्यपुस्तकामध्ये देखील लक्ष केंद्रित करा। या काव्याचं वाचन करत असताना सर्वप्रथम पहिलं कडवं आहे पहा। तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती, मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा, मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले। हे पहिलं कडवं आहे। आता दुसरं कडवं वाचतोय। तू झालास परिस्थितीवर स्वार, तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास, तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास बहिष्कृत भारत, उभा बहिष्कृत भारत। त्यानंतर काय सांगतात बघा। तू फुंकलेस रणशिंग आघात ज्ञानाच्या जोरावर, तू फुंकलेस रणशिंग आघात ज्ञानाच्या जोरावर, तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चौदार तळ्याच्या काठावर, युद्धात जवानांना उभे करावे तसे। तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावेत, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात, तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चौदार तळ्याला आग लागली। आज 50 वर्षांनी अनुभवतोय, आज 50 वर्षांनी अनुभवतोय, सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत, बिगुल प्रतीक्षा करतोय, चौदार तळ्याचं पाणी तेही आता शांत झालंय। नाकेबंदी या काव्यसंग्रहामधून घेतलेली ही कविता आता प्रत्यक्षात एकेका कडव्याचं आपण विश्लेषण पाहूयात। सर्वप्रथम पहिल्या कडव्यात काय सांगतात पहा। तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं। काळोख म्हणजे अंधार, हा शब्दशः अर्थ आहे, परंतु हा अंधार म्हणजे अज्ञानरूपी अंधार आहे असं कवींनाही सांगायचंय। सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती। सगळ्यांना सूर्यफूल माहीत असावं। जसा सूर्य आकाशामध्ये हळूहळू हळूहळू वर येतो, अगदी त्याच पद्धतीतून सूर्यफूल देखील सूर्यप्रकाशाकडेच आकर्षित झालेलं असतं। रात्रीच्या वेळी सूर्यफूल देखील खाली मान घालून बसलेला आहे, म्हणूनच सांगतायत त्यानं देखील पाठ फिरवली आहे। मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा, मळवाट म्हणजे घाण आहे, मळ म्हणजे घाण, खराब आहे, गलिच्छ आहे। खराब वाटेने जायचे तू नाकारलास तेव्हा खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले। आता खाच खळगे म्हणजे खड्डे खुड्डे असे आहेत, परंतु संकटांनी तुझं स्वागत केलंय असंही तर त्यांना सांगायचंय। तू झालास परिस्थितीवरती स्वार आणि घडविलास नवा इतिहास
आहे ती प्रतिकूल परिस्थिती तू स्वीकारलास, परंतु प्रतिकूल परिस्थितीवरती मात करण्यासाठी एक नवीन इतिहास तू घडविलेला आहेस. नवीन कार्यानं सगळ्यांना उमेद निर्माण करून दिलेली आहेस. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. मूक समाज. आता मूक समाज म्हणजे काय? मूक म्हणजे न बोलणारा. परंतु मूक समाजाची संकल्पना काय सांगतायत? जो समाज अन्याय निमूटपणे सहन करतो, अन्यायाविरुद्ध कधी काहीच बोलत नाही, त्याला मूक समाज संबोधित केलेला आहे. आणि असा हा मूक समाज भारतामध्ये कुठं होता? तर बहिष्कृत समाज म्हणून त्याला ओळखलं जायचं. आता बहिष्कृत समाज, ज्याला समाजाने बहिष्कृत केलेला आहे असा घटक आहे. आज तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी कार्य केलंय आणि पूर्वीच्या काळामध्ये दलितांना बहिष्कृत केलं जायचं, म्हणून त्यांना जाग करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे असं कवी या कडव्यात सांगतायत. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर, तू तोडल्यास गुलामांच्या पायातील वेड्या. आता रणशिंग फुंकलेल्या युद्धाची सुरुवात झाली, म्हणजेच अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी न्यायाच्या बाजूने उभं राहिलेलं आहे. केवळ युद्ध म्हणजे काय? शस्त्रांनीच युद्ध करावं असं नव्हे. बुद्धीच्या जोरावरती हे युद्ध करत आहेत, ज्ञानाच्या जोरावरती युद्ध करत आहेत. सगळ्यांना शिक्षणाचा प्रसार करून देण्याचं कार्य, युद्ध पातळीवर करण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत आहेत. त्याचबरोबर सांगतात, तूच तोडलेस गुलामांच्या बेड्या, पायातल्या बेड्या, आणि केलेस उभे चौदार तळ्याच्या काठावर. युद्धात जवानांना उभे करावेच असे. गुलामांच्या पायातल्या बेड्या तोडलेल्या आहेत, त्यांना शिक्षणाचा प्रसार करून देण्याची, स्वातंत्र्याची भूमिका तुम्ही निर्माण केलेली आहे. आणि या सर्वांना पूर्वीच्या काळामध्ये पाणी देखील या दलित समाजांना, बहिष्कृत समाजाला प्राप्त होत नव्हतं. तेव्हा त्यांनी काय केलेलं आहे? चौदार तळे या ठिकाणी या संपूर्ण बहिष्कृत समाजाला त्या चौदार तळ्याच्या काठावरती घेऊन गेलेले आहेत. आणि संपूर्ण काठावरती हा समाज थांबलेला आहे, जणू काही युद्धामध्ये जवान उभे करायचे तसे. आज तुम्हाला माहित आहे, युद्धभूमीवरती, सीमारेषेवरती जवान शस्त्रास्त्र धारण करून उभे असतात आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी. अगदी तसंच आपलं स्वतःच्या कल्याणासाठी संपूर्ण बहिष्कृत समाज त्यांनी चौदार तळ्याच्या काठावरती उभा केलेला आहे. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावी. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द, त्या शब्दाला एवढं प्रमाण आहे की अनेक महाकाव्य देखील त्यांच्या पायाजवळ गळून पडतील. म्हणजे अगाध ज्ञानाचा साठा त्यांच्याकडे. तुझा वर्ष असा की काठ्यांच्या संगीनी व्हाव्यात. आता संघर्ष, अन्यायाविरुद्ध लढा द्यायचा आहे. काठ्यांच्या संगीनी, काठी सगळ्यांना माहित असलेला शब्दप्रयोग आहे. संगीनी दोन अर्थी घेता येऊ शकतो. काही ठिकाणी तलवार म्हणून वापरलेला आहे आणि काही ठिकाणी याचा अर्थ सोबती, साथीदार म्हणून घेता येतोय. ह्या काठ्या देखील आज आपल्या सोबतीने इथे या चौदार तळ्याच्या लढ्यासाठी आपल्या सोबतीने उभ्या आहेत असं या कवींना इथं सांगायचंय. डरकाळीने हादरलं आकाश, डचमळली पृथ्वी, आणि बघता बघता चौदार तळ्याला आग लागली. तू फक्त एक आवाज दिलेला आहेस आणि तो आवाज डरकाळीप्रमाणे संपूर्ण समाजामध्ये पसरला गेला. संपूर्ण आभाळ हादरलेलं आहे. जसा आकाशामध्ये गडगडाट होतो, अगदी त्या पद्धतीतून तुझ्या त्या एका आवाजाने संपूर्ण आकाश हादरलेलं आहे. पृथ्वी डचमळून निघालेली आहे. आणि बघता बघता सगळेजण या चौदार तळ्याला तिथं आग लागली. याचा अर्थ सत्याग्रह, अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी, पाणी प्राप्त करून घेण्यासाठी संपूर्ण बहिष्कृत समाज तिथं एकत्रित जमलेला आहे. आज 50 वर्षांनी अनुभवतोय. पहा पुढच्या कडव्यात काय सांगतायत. आज 50 वर्षांनी अनुभवतोय. सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत. बिगुल प्रतीक्षा करतोय चौदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय. 50 वर्ष झालेले चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला. आणि
त्यांना अभिवादन करण्यासाठीच कवींनी हे काव्य रचलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी. सूर्यफुले देखील तुझाच ध्यास घेत आहेत. जसं सूर्यप्रकाशाकडे सूर्यफूल आकर्षित होतं, अगदी त्याच पद्धतीतून दलित समाज देखील तुझ्याच शब्दाकडे आकर्षितलेला आहे, तुझ्याच शब्दाचा ध्यास घेत आहे. बिगुल प्रतीक्षा करतोय की प्रत्यक्षामध्ये आता सगळेजण वाट पाहत आहेत, प्रतीक्षा करतायत, वाट पाहत आहेत. चवदार तळ्याचं पाणी देखील आता तेही थंड झालंय. कारण जो सत्याग्रह तुम्ही घडवून आणलेला होता, जो अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्याची भूमिका तुम्ही निर्माण केलेली होती, तीच भूमिका सर्वांनी अंगीकृत करून अन्याय विरुद्ध लढा दिलेला आहे. तेव्हा कुठं चवदार तळ्याचं जे काही पाणी आहे ते सर्व समाजाला प्राप्त होऊ लागलं. नाकेबंदी या काव्यसंग्रहातून घेतलेली ही कविता ग.वी. पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची आपल्याला जाणीव करून दिलेली आहे आणि त्यांना त्यांनी अभिवादन केलेलं आहे. प्रस्तुत काव्याच्या शेवटच्या घटकात येतोय, तिथं स्वाध्यायाचा घटक आहे. आकृत्या पूर्ण करायच्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे काही स्वागत करणारे शब्द असतील, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य कोणकोणते आहेत, दुसरी आकृती, तिसरी आकृतीमध्ये काय सांगतायत, कवितेचा संदर्भ काय आहे आणि त्याचा अर्थ कसा सापडतो किंवा योग्य पद्धतीतून शोधता येतो. त्याचबरोबर पुढच्या याच्यामध्ये सांगतात 50 वर्षापूर्वीची परिस्थिती कशी होती आणि 50 वर्षांनंतरची आजची परिस्थिती कशी आहे. काव्य सौंदर्यावर आधारित प्रश्न आहेत. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावेत, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीनी व्हाव्यात, या ओळीचं रसग्रहण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे केलेले जे काही कर्तव्य आहे, त्यांनी जाणून दिलेले कर्तव्य आपल्या शब्दात लिहायचे आहेत. अगाध ज्ञानाच्या बळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य कोणकोणते आहेत हे देखील आपल्याला या प्रस्तुत काव्याच्या माध्यमातून पूर्ण करता येऊ शकतं. निश्चितपणे तुम्हाला हे तू झालास मूक समाजाचा नायक कवी ग.वी. पवार लिखित कविता समजली असावी अशी अपेक्षा करतो आणि या कवितेचा स्वाध्याय देखील तुम्ही सुंदररित्या पूर्ण करताल ही आशा बाळगतो. धन्यवाद.